हाय, मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता आहे ना 8 वाजले आणि मम्मीने शिवती ब्लाऊज. अर्जंट द्यायचे हा ब्लाऊज, रात्री शिवून ठेवला. माझे ना आता चांगू झाले. मी आता चहा पिते आणि स्वयंपाकाची तयारी करायची आहे. तर स्वयंपाक करते तोपर्यंत ना मम्मीचा ब्लाऊज बनवून शिव. साधाचे काही नाही आहे ना झाला हेअर कलरचे कस्टमर होते. स्टुडंट आणि हेअर कलर करत होत्या आणि काही कस्टमरला असं वाटतं की स्टुडंटच्या हाताने आम्हाला काम नाही करायचं असं. पण आम्ही ना प्रॅक्टिस झाल्याशिवाय ना पूर्ण कस्टमर देतेच नाही त्यांच्याकडं. जेव्हा पूर्ण प्रॅक्टिस होईल त्यांची, जेव्हा त्या आहे ना एकदम ट्रेन होतील ना, तेव्हाच आम्ही कस्टमर देतो. आणि आपल्या पार्लरमध्ये ना म्हणजे स्टुडंटची ना पूर्ण प्रॅक्टिस घेतली जाते, तेव्हाच कस्टमर देतो. आणि पार्लरमध्ये गर्दी असल्यावरती तर त्यांना कस्टमर करावंच लागते, कारण मी मम्मी आम्ही कस्टमर करीत राहतो आणि कस्टमरला एवढा वेळ पण नसतो थांबायला. इकडे ना दीदी माझी नेल पेंट रिमूव्ह करतीये. उद्या आहे ना मला लग्नाला जायचं, त्याच्यामुळे नवीन नेल पेंट लावायची मला. मग हो, ही काय म्हणते दीदी? परत मुळे तिचं आता ती काय माझं परत मुळे म्हणते. लग्न केलं ना तू? लग्न केलं ना तू? कधी केलं? मग तुला फोटो दाखवते मी. मग काय? मग ती परत मुळाला चालली आहे. मग उद्या गॅरेज बघते. आई शपथ. हा मम्मी ही काय म्हणते? पार्लर बंद नाही, गॅरेज बंद म्हणते उद्या. पार्लर बंद आहे. गॅरेज डायरेक्ट नाही भाऊ म्हणत राहतो ना. पार्लरला गॅरेज केलंय ती. पार्लर गॅरेजच आहे. मग 4 वाजेपर्यंत बंद राहील. मग आम्ही अपेक्षाला सोडून अपेक्षाने अपुक्सा. आता दीदी मस्त मला आहे ना नेल पेंट लावायची तयारी चालू आहे. उद्या माझे लाईव्ह फॉलोअर्स भेटणार आहे, त्याच्यामुळे तिलाच काळजी पडली म्हणून ती. मला काळजी पडली. मग तू जाणार आहे ना मुलाला? हो ओके, चला आता करू बंद. कस्टमरच्या साड्या होत्या पिकोला, तर त्यांना ना अर्जंट द्यायच्या होत्या लगेच करून. तर मी साड्यांना पिको करून दिले. मम्मी तोपर्यंत कस्टमर करत होती, कारण काही कस्टमर आहे ना लांबचे राहते, त्याच्यामुळे त्यांना लगेच द्यावं लागतं. ही पोरगी कस्टमरला सांगते. कस्टमर म्हणत्या काय ना माझं जमलं, अपेक्षाचं जमलं का? ही म्हणते ती परत मुळाला येईल आता, उद्या जायचं. बाय बाय, येऊ द्या. तुम्ही भेटायला आला का? काव भेटायला आले तर मला काय आणलं? काहीच नाही आणलं. इथे सोनाराचे इथं आले होते. बाबो, बाळाला दाखवा. चालू आहे आता ब्लाऊज शिवायचं. आज दिवसभर इतकी गर्दी होती कस्टमरची. कोणाचे आताच साड्या येईल वाटते? कोणाचे? आज तर कस्टमरचे इतके ब्लाऊज आले शिवायला, इतके जण विचारायला आले, पण आम्ही कोणाचेच नाही घेतले, कारण मम्मीला किती ब्लाऊज द्यायचे ग. आज तर मम्मी सकाळी 7 वाजताच बसली होती ब्लाऊज शिवायला. त्याच्यामुळे ना आज कस्टमरचे अजिबात ब्लाऊज घेतलेले नाही. आधीचेच कामं पूर्ण करायचे, पिको फॉल परत ब्लाऊज. आज तर पार्लरमध्ये एवढी गर्दी होती, मम्मीला ब्लाऊज शिवायला सुद्धा वेळच नाही भेटला. आता बसली ब्लाऊज शिवायला, 7 वाजत आले आता. हा म्हणजे आज तर कंटिन्यू नाही शिवायला नाही भेटत. वेळ भेटला का मग बसायचं. किती राहिले आता यांचे? नाही यांचे गरम पण इतकं होतंय. तरी कस्टमर म्हणजे शिलाई एवढी. शिलाईचं काही नाही, पण नाही घेतल्यावर आग येतो. पण समजून नाही घेतली का गर्दी सगळं कसं काय सुटली, वेळ नसतं भेटत. हे का बरं असं झालं वजन काटा? तसंच ते नको असंच आहे.
गळे पण सिम्पलच आहे ना. इकडचं लाईट लावून हा ना लाईट लावायचं आहे. डिझाईनचे पण याला लेसची डिझाईन केली का? जार भरला का लक्ष राहू दे बरं का जाईल खाली.